श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा अध्याय पहिला व त्याचे स्पष्टीकरण सांगणार आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पहिला अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यात संपूर्ण ग्रंथाची फलश्रुती आणि स्वामींच्या स्वरूपाची ओळख करून दिली आहे. खाली या अध्यायातील ओव्या आणि त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1. मंगलाचरण आणि वंदन. गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु स्वामी राजाय नमः. स्पष्टीकरण. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात करताना आपण गणपतीला वंदन करतो. त्यानंतर विद्येची देवता सरस्वती, आपले सद्गुरू, कुलदैवत आणि प्रत्यक्ष स्वामी समर्थांना नमन करून कवी ग्रंथाला सुरुवात करतात. जय जयाजी गणनायका, विघ्नहर्ता तू सुखदायका, तूची आधार जगताचा, तूची स्वामी सर्वांचा. अर्थात, हे गणराया, तू विघ्नांचा नाश करणारा आणि सुख देणारा आहेस. या जगाचा आधार तूच आहेस. तूच आम्हा सर्वांचा स्वामी आहेस. तूची ब्रह्मा, तूची विष्णू, तूची देव महेश्वरू, दत्तात्रय अवतारी, तूची स्वामी समर्थू. अर्थात, स्वामी समर्थ हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिमूर्ती यांचे स्वरूप असलेले दत्तात्रय आहेत. कलियुगात भक्तांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वामींच्या रूपाने अवतार घेतला आहे. कलियुगीचे लोक पापी, न कळे तयांना काही, त्यांचे उद्धारासाठी स्वामी प्रकटले भूवरी. अर्थात, कलियुगात माणसे मोहाने ग्रासलेली आहेत. त्यांना ईश्वराची भक्ती समजत नाही. अशा भरकटलेल्या जीवांना सन्मार्ग दाखवण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी स्वामी अक्कलकोटमध्ये प्रकट झाले. अजानुबाहू मूर्ती तुझी, तेज पुंजालले मुखावरी, भक्तांच्या तू संकटी, धावून येतो सत्वरी. अर्थात, स्वामींचे शरीर भव्य आहे. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब अजानुबाहू आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज आहे. जेव्हा जेव्हा एखादा भक्त संकटात त्यांना मनापासून हाक मारतो, तेव्हा स्वामी त्याच्या मदतीला धावून जातात. या अध्यायात असे सांगितले आहे की गुरुविना ज्ञान मिळत नाही. स्वामी समर्थ हे गुरूंचे गुरु म्हणजेच सद्गुरू आहेत. ज्याप्रमाणे बालक आपल्या मातेवर विसंबून असते, तसे आपण स्वामींच्या चरणी समर्पित व्हावे. जो मनुष्य हा अध्याय रोज श्रद्धेने वाचेल, त्याची भीती नष्ट होईल, कौटुंबिक कलह दूर होतील आणि मनाला शांती लाभेल. मी तुझाच आहे या भावाने जेव्हा आपण स्वामींकडे जातो, तेव्हा ते आपले योगक्षेम वाहतात. हा अध्याय कधी वाचावा? दररोज सकाळी स्नान केल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी हा अध्याय वाचणे अत्यंत फलदायी मानले जाते. स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून आणि उदबत्ती ओवाळून शांत चित्ताने वाचन करावे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे ब्रीदवाक्य या ग्रंथाचा मूळ आधार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.